एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी भाजप जाणार असल्याची घोषणा केली होती आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती। पण आता त्यांच्या घोषणेला 15 दिवस लोटले तरी अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाहीये। खडसेंच्या घरवापसीला कोणी ब्रेक लावलाय पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। का रखडला खडसेंचा भाजप प्रवेश? स्थानिक राजकारणाचा अडसर। खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास नुकसान? लोकसभा निवडणूक निमित्तानं खानदेशमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपचे माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसेंनी पवारांची साथ सोडून भाजपमध्ये घर वापसीचा निर्णय घेतला। खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाच्या सर्व गोष्टी निश्चित केल्या होत्या। मात्र जवळपास 2 आठवडे उलटले तरी खडसे यांचा अद्याप अधिकृत प्रवेश पार पडू शकला नाही। खडसेंचा भाजपमधील प्रवेश पक्षातीलच कलहामुळे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपतर्फे एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। तेव्हापासूनच खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरू झाली होती। खडसेंनीही त्याला दुजोरा दिला होता। भाजपमध्ये मी प्रवेश करतोय म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरी जातोय असे खडसे यांनी म्हटलं होतं। भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल। खडसे यांचा प्रवेश होऊ न शकण्यामागे भाजपचं जळगावमधील स्थानिक राजकारण अडसर ठरल्याचं बोललं जाते। रावेरमधून रक्षा खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना खडसे यांची मदत घ्यायची। मात्र राज्यातील काही नेत्यांनी खडसे जर पुन्हा भाजपमध्ये आले तर पक्षाचं नुकसानच अधिक होणार असल्याचं दिल्लीतील नेत्यांपर्यंत पोहोचवलंय। त्यामुळे खडसे यांचा प्रवेश लांबल्याचं समजतंय। एकेकाळचे मित्र मात्र आता खडसेंचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचाही खडसेंबाबतचा नाराजीचा सूर कायम आहे। मोदीजी पंतप्रधान असतानाच त्याच्याकडे गेले। एकदा आपली कन्या त्या ठिकाणी हारली विधानसभेमध्ये आणि त्यांनी पार्टी बदलून टाकली। म्हणजे तुम्ही 30 वर्ष निवडून आलात, 35 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात, 20 वर्ष तुम्ही लाल देवाच्या गाडीत फिरलात आणि मग नुसतं एकदा पडले म्हणून संपलं का सगळं पार्टीचं तुमचं पुण्य? हां, मग पार्टी तुमची दुश्मन होऊन गेली, तुम्ही पार्टी सोडून गेलात। तुम्ही पार्टी सोडून गेलात ना इथून, आणि मग आता कसं काय तुम्हाला साक्षात्कार झाला की मोदीचं काम एकदम चांगलं 2 वर्षामध्ये? मला हे कळत नाही। एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये भाजपची 40 वर्षांची साथ सोडली होती। त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते। त्यावेळी त्यांनी भाजप सोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर गतवर्षी अजित पवारांच्या बंडखोरीनंतर त्यांनी शरद पवारांसोबतच राहणं पसंत केलं होतं। आता 3 वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली। पण आता त्यांचा भाजप प्रवेश रखडल्यामुळे ते यातून कोणता मार्ग काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।